मी पेठ येथे प्रचारामध्ये असताना गाठीभेटी घेत असताना मतदारांच्या मला त्या ठिकाणी राज्याचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा फोन आला होता आणि मग त्यांनी मला विचारलं का तू 2 तासात नाशिक येऊ शकतो का. मी हो बोललो आणि मग पेठवरून मी नाशिक येत असतानाच परत मला त्या ठिकाणी त्यांचा फोन आला का म्हणे सामंत साहेबांना त्या ठिकाणी मुंबईला जायचं असल्याने तू डायरेक्ट ओझर एअरपोर्टला त्या ठिकाणी पोहोच. मग मी ओझर एअरपोर्टला पोहोचल्यानंतर ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते. आमची चर्चा झाली. त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत. त्याबद्दल मला माहिती नाही, पण जसे दिवस जातील तसं आपल्याला त्या ठिकाणी दिसेलच असं काही झालं तर. नाही, त्यांची अशी काही विशेष अशी काही प्रतिक्रिया नव्हती. त्यांचा आग्रह होता की गोकुळ आपलं त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये जळगाव आणि नाशिकमध्ये त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे ही निवडणूक चुरशीची होत आहे. तर मला जळगाव बद्दल काही माहित नाही, पण नाशिकमध्ये ही निवडणूक नक्कीच त्या ठिकाणी चुरशीची झालेली आहे, कारण प्रसाद हिरेंनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे आता ही लढत फक्त गीते आणि दराडेंमध्ये होते. आणि अशा वेळेस आपल्याला पण माहित आहे, आपण पण सगळे अंदाज पत्रकार बंधूंना माहित आहे का सगळ्या या मतदारसंघामध्ये त्या माजी आमदारांबद्दल जे महायुतीचे उमेदवार आहेत किती त्याबद्दल त्या मतदारांमध्ये काय भावना आहेत, त्यांची किती घोरनिराशा मागच्या 8 वर्षात त्या आमदार महाशयांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा जो भावनांचा उद्रेक झालेला आहे त्याचा मला कितपत फायदा होतो आता हे मला पुढील दिवसांमध्ये समजेल. महाराष्ट्रात तरी असं राजकारण चालत नाही असं मला वाटतं. यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे, शरद पवार साहेबांचा हा महाराष्ट्र आहे आणि आपल्या राज्याचे जे प्रमुख आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये गौरवले जातात. त्यामुळे मला वाटत नाही असं काही प्रकार होईल आणि आपण काही चुकीचे कामं केलेली नाही, त्यामुळे मी ही शंका घेण्यात काही जागा नाही. मुळात गणेश हा माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या भाऊजाईला विनंती करणार, ते मतदार आहे, मत मागण्यासाठी आलो आहे. त्यांना रिक्वेस्ट केली की माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे उभे, यांना मतदान करा, युतीचा धर्म पाळा, आणि ही विनंती करण्यासाठी मी आलो. यामध्ये त्यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्ही म्हणालात की ते तुमचे भाऊ आहेत, पारिवारिक संबंध थेट निवडणुकीच्या रिंगणात आले, त्यामुळे वेगळी चर्चा या सगळ्या निमित्तानं सुरू झाली. नाही, मुळात गोकुळसुद्धा माझा छोटा बंधूच आहे. त्याच्याशी सुद्धा मी विनंती करणार आहे का महायुतीची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना मिळालेली, तूही मदत कर आणि याचा निर्णय तू घे. पण मागच्या 3 ते 4 दिवसापासून अगदी मंत्री गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, सर्वांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. देखील ते निवडणूक लढवण्यावर ठाम. आता तुम्ही त्यांच्या बंधूंच्या भेटीसाठी येत आहे. मुळात उमेदवार पक्षाचा आहे, मंत्री महोदयांना ती जबाबदारी असते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये युतीमध्ये सगळे 17 जागा लढत आहे आणि हे काय नाशिक जिल्ह्यातच मंत्री आले असं नाही, पूर्ण जिल्हाभर मंत्री जात आहे ना, प्रत्येक जिल्ह्यात मंत्री जात आहे. त्याच्यामुळे त्यांची ती जबाबदारी असते, ते पार पडतात. परंतु नाशिकची मोठं आव्हान वाटतंय नरेंद्र दराडेंना. नाही, हे आव्हान वगैरे असं काही म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, त्या संदर्भात आव्हान वगैरे काय म्हणतात. ज्यावेळेला तुमचा आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, ज्यामध्ये तुम्ही त्यांना विनंती करत असताना तुम्ही म्हातारा झाला का असा म्हणून देखील उल्लेख केलेला होता, त्याचा नेमका काय अर्थ होता? नाही, कसं आपण सर्व मराठी भाषा आहे, कशी वाकवली तशी आहे. आपण सहज पोराला म्हणतो, कोणाला म्हणतो, बाबा तुझं कुठं वय झालं आहे का, होईल पुढं मिळणार आहे, अशा भाषेत आमचं टोनी नेहमी चालत असतं. हे काय आजच नाही, पण सहज कोणी आणि अवधानाने ते व्हायरल केलेलं, त्याचा गोकुळचा ह्याच्यात काही संबंध नाही.